शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. मी उज्ज्वला मनापासून स्वागत करते तुमचे सर्वांचे. चला थोडीशी शॉपिंग करून येते. सकाळी सकाळी लवकर निघाले. मिस्टरांसोबतच जाते. त्यांना येते चालत. ते चालले त्यांच्या साईडवरती, काही काम आहे त्यांना, त्यामुळे चला मी पण जाते पटकन. उंबरठ्याला हळदीचे लेपन करून घेतले. देवाची पूजा पण केली. देवांना फुलं घेण्यासाठी मी आलेली बाहेर. बघा ताईंनो, मी आलेली आहे बांगड्या भरायला या मावशीकडं. खूप छान बांगड्या आहेत. मिस्टरांसोबत गेले होते. कुठं गेलते ते पण बघा ताईंनो. बांगड्या भरून आले. खूप वर्षातून काचाच्या बांगड्या भरायला गेलते, नाहीतर मी घरीच घालते. चला काय आणलं ते पण दाखवते. देवाला फुलं नव्हती, ती फुलं घेऊन आले. आणि सुगळ आणलेली आहे. मिस्टरांनी तसं मला दिलेलं होतं आणून सामान, तरी पण बोरं राहिलेले होते, ती बोरं आणली. चालत आले त्यामुळे दम पण लागलेला आहे. फुलं, गजरा, गुलाबाचे फूल. तसे मिस्टरांनी मला गव्हाच्या उंब्या, हरभरे, गाजर, पावटा सर्व आणून दिलेलं आहे. ऊस त्यांच्या लक्षात नव्हता. आणि बोरं, गावरान बोरं मला काही मिळाली नाही, त्यामुळे मी हीच आणलेली आहे. आणि सुगड 20 रुपयाला 5 विजेची फुलं. चला आता पटकन आवरते. देवाची पूजा मी करून घेतलेली आहे. देवाला फुलं वाहायचे आहे. आणि तुपाचा दिवा पण राहिलेला आहे लावायचा. तेलाचा दिवा मी लावलेला आहे देवाजवळ. बाहेर हळदीचे लेपन करून ठेवलेले आहे. रांगोळी सुद्धा काढलेली नाही. उंबरठ्यावरची रांगोळी काढलेली आहे. हळदीचे लेपन पण माझे आता सोपले असेल. तिथं पण रांगोळी मला काढायची आहे अजून, ती पण काढून घेते. पहिले देवाला फुलं वाहते. चला देवाला फुलं पण वाहून घेतले. आजची पूजा माझी झालेली आहे. हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतली. पातेल्यामध्ये साचपुरण टाकणार आहे. पाणी गरम करून घेतलेलं आहे मी. जायचं नाहीये. पुरणाची डाळ टाकलेली आहे मी शिजायला. पातेल्यामध्येच टाकलेली आहे. गॅस बारीक केलेला आहे. बारीक गॅसवरती डाळ आपली छान शिजणार आहे. डाळ शिजते तोपर्यंत मी आता सुगड पुजून घेते. मंदिरामध्ये काही जात नाही, घरीच पूजा करते मी. आमच्या इथं मंदिरात जातात, आमच्या भागामध्ये जात नाही, त्यामुळे मी आता घरीच पूजा करून घेणार आहे. सुगडची पूजा करण्यासाठी पाटाच्या खाली हळदी, कुंकू, अक्षदा, फूल आणि छोटीशी रांगोळी काढून घेतली. त्यावरती पाट ठेवला. सुगड भरण्यासाठी पावटा, हरभरे, बिब्याची फुलं, गाजर, ऊस, बोरं सर्व साहित्य मी जवळ घेतलेलं आहे. तांदूळ आणि गहू. सुगड सुरुवातीला पहिले दिवा लावून घेतला. दिवाची पूजा करून घेतली. त्यानंतर मी सुगड भरायला सुरुवात केली. पाटावरती लाल वस्त्र टाकलेले होते, त्यावरती हळदी कुंकू टाकून घेतले. सुगड ठेवून दिले. सुगडमध्ये हळदी, कुंकू आणि जे वाणाचं सामान घेतलेलं मला माहिती आहे ते थोडं थोडं सर्व यामध्ये टाकलं. फुलं वाहिली. एक ब्लाऊज पीस ठेवला, त्याच्यावरती वटीचे सामान ठेवले. रोजची देवाची पूजा. अशा पद्धतीने मी माझी पूजा केलेली आहे. कशी वाटली ताईंना तुम्हाला माझी पूजा? घरीच सुगड पुजलेली आहे. जेवढं मला माहिती आहे त्या पद्धतीने मी केलेलं आहे. तुमच्या भागामध्ये कशी पूजा करतात ते पण मला सांगसाल. देवघरातल्या देवींना हळदी कुंकू वाहिले. तुळशी मातेला हळदी कुंकू वाहिले व वाण दिले. आपली डाळ शिजली का ते एकदा बघू. डाळ छान शिजलेली आहे. गॅस बंद करते.
एक मोठी वाटी मी डाळ घेतलेली होती. त्याच वाटीने मी गूळ घेऊन पुरणाच्या डाळीमध्ये टाकून दिला. पुरण आपलं छान शिजलेलं आहे. पाट्यावरती जायफळ, सुंठ आणि वेलची बारीक वाटून घेतली. पुरणामध्ये पावडर टाकून दिली व पुरण परत एकदा 2 मिनटं परतून घेतलं. पुरणामध्ये एक थेंबही पाण्याचा अंश राहिलेला नव्हता. छान असं पुरण मी शिजवून घेतलं. त्यानंतर पुरण मी पाट्यावरतीच वाटून घेणार आहे. तुम्हाला दिसत असेल ताईंनो, पाट्यावरती पण खूप छान बारीक वाटलं जातं पुरण, पण आजकाल कुणी पाट्यावर वाटत नाही. गरम असतानाच पाट्यावर पुरण छान वाटलं जातं. पुरणाचं पातेलं मी गॅसवरतीच ठेवलेलं होतं. गरम गरम पुरण असं वाटून घेतलं. खूप छान होतात पाट्यावर वाटलेल्या पुरणाच्या पोळ्या. त्यानंतर लगेच मी आमटी करून घेतली. आमटीला मी कांदा, आलं, लसूण, धणे भाजून घेतले आणि आलं, कोथिंबीर याचं वाटण करून घेतलेलं आहे. वाटण तेलामध्ये छान परतून घेतलं. त्यामध्ये मिरची पावडर घातली, हळद घातली आणि जे आपण पुरणासाठी डाळ शिजायला घातलेली होती ती डाळ आणि त्यातलं पाणी मी काढून घेतलेलं होतं ते टाकून दिलं. वरून चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर टाकून दिली. मिरची पावडर आणि कांदा मसाला पण आपण आमटीला वापरू शकतो, पण माझ्याकडं कांदा मसाला नाही त्यामुळे मी मिरची पावडर घातलेली आहे. खीर बनवण्यासाठी मी शेवया घेतलेल्या आहे. दूध पहिले छान तापवून घेतले. कढईमध्ये तुपामध्ये शेवया भाजून घ्यायच्या आहे. गरम दुधामध्ये शेवया टाकून दिल्या. त्याच कढईमध्ये मनुके पण मी तळून घेतले व खिरीमध्ये टाकून दिले. बदाम, सुंठ, खसखस, जायफळ, वेलची याची पावडर करून खिरीमध्ये जर घातली तर खिरीला वास पण छान येतो व चव पण छान लागते. खीर आपली छान झालेली होती. खीर तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर, कारण साखरेला पाणी सुटतं. त्यामुळे मी साखर नंतर टाकली. साखर आपण आपल्या अंदाजाप्रमाणे घालू शकतो, गोड किंवा कमी गोड. मुगाची डाळ धुवून घेतली. आता ती मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते. मुगाची डाळ, लसूण, जिरं आणि हिरवी मिरची त्यामध्ये वाटून घ्यायची आणि त्याचे बनवायचे आहे मुंगवडे. म्हणजेच मुगाच्या डाळीचे भजे, आमच्या भागामध्ये त्याला मुंगवडे म्हणतात. आणि माझा नवरा आहे ना ताईंना खूप चांगला आहे. आता त्यांना आहे ना, आहे का कुणाचा नवरा असा? आहे ना? मग चला एवढ्या गोष्टीवर एक काम करा. आता कोथिंबीर तिला निवडून द्या. गोड बोली आहे चांगली चांगली गोड बोलून काम करून घे. दिवसभर बसलेले आहे आज माझ्या जोडून. मग आता थोडीशी कोथिंबीर निवडून द्या म्हटलं. आता दिवाबत्ती लावायची वेळ झाली. आता देवाजवळ दिवे लावते म्हणून त्यांना कोथिंबीर निवडायला सांगितली. आमटीमध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि मुंगवड्यामध्ये पण कोथिंबीर टाकायची आहे. त्यामुळे म्हटलं द्या कोथिंबीर निवडून. एक झोप झालेली आहे त्यांची दुपारी. हो, मी कापून घेतली. भाजीचा गॅस बंद केला. मी वरतीचा हो आले. चल बाहेर जायचं आहे मला. चल हे बघा, हे ताट देते तुम्हाला. तुमच्या म्याऊला आज मासे पाहिजे. सणाच्या पण तिला मासे लागतात. मासे म्याव पिशीचा आवाज आला, पडत आली तिकडून. म्याव. खीर झालेली आहे, आमटी झालेली आहे, पुरण पण वाटून ठेवलं आणि माझ्या नवऱ्याची आज मला खूप मदत होते कोथिंबीर निवडायला. आता मी चाललेली आहे वरती. कुठं चालली हो मी? माझं नाव घेणार तू आज मस्त. मी चाललेली आहे आमच्या इथं ज्या दही भाते काकू आहे त्यांच्या मुलीचं संक्रांतीचं वाण आलेलं आहे. त्यामुळे मी तिथं चालली. यांना लावलेलं आहे कामाला. येते मी पटकन जाऊन. चांगलं नाव घे. हो. कुठं आली मी? कुठं? सारखी मला म्हणते आमच्या इथं चला, आमच्या इथं चला. आज आले रुद्राणीच्या इथं तर आज रुद्राणी काय बोलना. भाग्यश्री करते देवाची आरती. आरती झाली की आम्ही जाणार आहे वरती. वरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवते कशी पद्धत आहे या भागामध्ये ते पण.
त्याला एकट्यालाच बसायचं होतं. धरा, तुम्ही कोथिंबीर निवडली म्हणून मी जिलेबी आणली अरे बघा. वा. कोथिंबीर निवडली त्यामुळे जिलेबी आणली. खा. काय तुझ्या हाताने मग लय छान आहे पण हा. लय गोड आहे ना. कोथिंबीर पेक्षा पण भारी. असे रोज काम करायचे, मग रोज जिलेबी रोज खायला जिलेबी मिळालं. देणार मला. अरे काय बाई. हा? बरोबर का नाही. उद्या किंक्रात आहे, मटण बनव ना, ते नाही येणार तोंडात. काम केलं तर गोड गोड खायला भेटतं म्हणून काम करायचे. ते नाही येणार. हे आण म्हणलं की नाही. जिलेबी ते मी खात नाही म्हणून ते नाही. असं आहे आमच्या मॅडमचं. ओके.